राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महत्त्वपूर्ण जिल्हा आढावा बैठक संपन्न. या बैठकीत पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख नेत्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात पक्षाच्या धोरणाबाबत माहिती दिली. आगामी काळात जनतेपर्यंत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत स्थानिक विकास कामे, नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसह सखोल चर्चा करण्यात आली. एकूणच नांदेडमधील ही जिल्हा आढावा बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी यामधून स्पष्ट दिसून येत आहे. यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, मोहनराव हंबर्डे, अविनाश घाटे, सुभाष साबणे, व्यंकटराव गोजेगावकर, शिवराज पाटील होटाळकर, बाळासाहेब रावणगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, माधव पावडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक आनंद सागर मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न झाली. लोकनेते अजितदादा पवार साहेब झाल्याच्या नंतर अतिशय सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते दुःखामध्ये होते. आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपण त्या निमित्ताने एकत्र जमलं पाहिजे. म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक या ठिकाणी बोलवली. आपण बघितलं की दादांना त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आम्ही बैठकीची सुरुवात केली. आमचे काही निवडून आलेले नगरपालिकेतले 72 आणि महापालिकेतले 2 74 नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये स्वीकृत सदस्य, या सर्वांचा एक त्या निमित्ताने सन्मानही केला. नगरपालिकेत, महापालिकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधली. येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक संघपणाने आपण लढल्या पाहिजे ही भूमिका घेतली. आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढेल ही गोष्ट खरी आहे की दादा गेल्यामुळे ती पोकळी न भरून निघणारी आहे. परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्रातली, देशातली राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली. त्यामध्ये नांदेडही मागे राहता कामा नये ही भावना व्यक्त केली. आपण बघितलं असेल की लोकनेते दादा पुणे बारामतीचा जर सोडला दौरा तर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वेळ नांदेडला, जवळपास 6-7 वेळेस दादांचा दौरा झाला. त्याच्यामुळे दादांची जवळीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांची निर्माण झाली होती. आणि दुःख होणं हे स्वाभाविक आहे. झालेलं दुःख विसरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सर्व